नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते. आज आपण नैसर्गिक पद्धतीने कुंकू कसं बनवायचं ते शिकणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. केमिकल विरहित नैसर्गिक कुंकू बनवण्यासाठी इथे आपण हळदीचा वापर करणार आहोत. ही जी हळद आहे ती बाजारातून नाही तर खरोखरच घरची आहे त्यामुळे त्याला जास्त महत्त्व. पण एरवी दुकानात ती हळद घेतलीत तरीसुद्धा चालू शकेल. आता इथे दुसरा आपण पदार्थ घेतला आहे तो म्हणजे खायचा चुना. पानाच्या दुकानात तो मिळतो आणि तो एक चमचाभर मी इथे या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि लागेल तसा मी आणखीन घेणार आहे. इथे तुम्हाला पाणी दिसतंय, त्याचा उपयोग चुन्यात घालून चुना पातळ करण्यासाठी आपण करणार आहोत. तेही एकदम न घेता थोडे थोडे पाणी घालून मी पाहिजे तेवढे पातळ करून घेतलेले आहे. आता इथे तुम्हाला लिंबाचा रस दिसतोय, तोही आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे. लिंबाचा रस यामध्ये घालण्याचं कारण म्हणजे आपण या पद्धतीने बनवलेलं कुंकू हे बरेच दिवस टिकतं आणि त्यामुळे यात बारीक किडे वगैरे होण्याचा धोका टळतो. पातळ केलेल्या चुन्याचं पाणी हळदीवर एकदम सर्व न घालता थोडं थोडं आपण टाकून घेणार आहोत आणि त्याचवेळी लिंबाचा रसही त्यावर टाकणार आहोत आणि ते दोन्ही मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. हे मी चमच्याने करून घेणार आहे कारण चुना हा खूप गरम असतो आणि त्यामुळे जर एकदम आपण त्याच्यामध्ये घातला आणि मिक्स करायला लागलो हाताने तर हात भाजण्याची शक्यता असते आणि म्हणून ते मी पण चमच्याने करते. जिथे जिथे चुन्याचं पाणी पडलं आहे तिथली हळद लगेच लाल झालेली आपल्याला दिसते बघा. आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेऊयात. लिंबाचा रस कशासाठी घालायचा हे मी वर तुम्हाला सांगितलंच आहे, तर ते घालूनही आपण मिक्स करूयात. असं प्रत्येक वेळेला थोडं थोडं पाणी, चुन्याच्या निवळीचं पाणी आणि थोडं ह्याचं पाणी, लिंबाचं पाणी, असं करून आपल्याला ती हळद सगळी मिक्स करून घ्यायचे. हे बघा, थोडं थोडं चुन्याचं पाणी आणि लिंबाचं पाणी घालत हळदीचा पिवळा रंग जाऊन असा रंग आला आहे. पण तरीसुद्धा अजूनही थोडंसं चुन्याचं पाणी आणि लिंबाचा रस मला घालायला हवं आहे असं वाटतं आहे. त्यामुळे मी थोडंसं चुन्याचं पाणी आणखीन बनवून घेतलं. तर ते चुन्याचं पाणी आणि लिंबाचा रस घालून मी परत आता ते मिक्स करून घेते. या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, लगेच ते बनत नाही. पण बनणारं कुंकू हे केमिकल विरहित बनतं आणि एरवी बाहेरचे लाल चुटूक दिसणाऱ्या कुंकवाचे दुष्परिणाम आपण अनुभवतच असतो. कुणाला पुरळ येतं, कुणाला फोड येतात. त्याच्या तुलनेत हे घरी बनवलेलं कुंकू नक्कीच शुद्ध असतं, पवित्र असतं. तसंच हळदीपासून बनवलेलं हे कुंकू कार्यासाठी वगैरे खूप शुभ मानतात. हे बघा, फायनली आता कुंकवाला असा सुंदर रंग आला आहे. चुन्याची ही सगळी ट्यूब मला लागली ही थोडं थोडं चुन्याचं पाणी घालत आता हे आपण असं कुंकू सगळं बनवून घेतलेलं आहे. ते मी हाताने करत नाही आहे कारण माझ्या अंगठ्याला लागलेलं आहे, तर त्यामुळे मी चमच्याने करते. त्यामुळे मला थोडा जास्ती वेळ लागला करायला हे सगळं. पण बघा कसा पिवळा रंग जाऊन छान लाल रंग आला आहे तो. आता हे शेवटचं फक्त मी हाताने करणार आहे कारण हाताने केल्याशिवाय आपल्याला ते समाधान मिळत नाही म्हणून. तर हे आता मी शेवटचं फक्त नीट हाताने कालवून घेते आणि नंतर ते चाळून घ्यायचं म्हणजे गोळी होत नाही. किती छान झालं आहे बघा आता आपलं कुंकू. आता हे कुंकू पाण्यामध्ये थोडंसं ओलसर झालेलं असतं, त्यासाठी ते उन्हात न वाळवता घरातच किंवा पंख्याखाली वाळवायचं आणि दुसऱ्या दिवशी वापरायला घ्यायचं. असं हे कुंकू बनवून तयार आहे. तुम्ही असं कुंकू बनवून बघा आणि मला अभिप्राय द्या. हा व्हिडिओ आवडला तर इतरांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूच अशा नवनवीन रेसिपीसह. थँक्यू.